विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही कधी आय इज अ टीचर असं म्हटलंय का? किंवा यू ॲम अ टीचर किंवा शी आर अ टीचर? तर तुम्ही म्हणणार नाही, आम्हाला माहिती आहे की आय नंतर ॲम बोलायचं असतं, ही शी इट नंतर इज बोलायचं असतं, यू वी दे नंतर आर. म्हणजे सब्जेक्ट जर सिंग्युलर असेल तर इज वापरा आणि जर प्लुरल असेल तर आर वापरा. तुम्ही म्हणणार, सर आज तुम्ही हेच शिकवणार आहात का? तर याच्यापेक्षाही वेगळं आज शिकणार आहोत. हे वाक्य बघितल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की आपण इंग्रजी तर शिकतोय, आम्हाला माहिती आहे की आय एम म्हणायचं असतं, बट सब्जेक्ट वर्ब ॲग्रीमेंट एक प्रकार असतो की सब्जेक्ट कसा ओळखायचा आणि त्याच्यानंतर येणारं वर्ब सब्जेक्टनुसार कसा लिहायचा, हे आजचं आपण व्हिडिओमधून शिकणार आहोत. आजचा जो व्हिडिओ आहे तो स्पर्धा परीक्षा करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी किंवा परीक्षेमध्ये तुम्हाला विद्यार्थ्यांना शाळेतल्या परीक्षा होतात त्याच्यामध्ये हा व्हिडिओ खूप युजफुल ठरणार आहे. तुम्हाला एक महत्त्वाचा टॉपिक आज कळणार आहे. बघा इकडे. सो तुम्हाला जनरली मी समजण्यासाठी फक्त इज आणि आर हे दोनच तुम्ही रूपं घेतलीत. म्हणजे मी विनाकारण वेगवेगळे टेन्स घेतले नाही, कारण तुम्हाला फक्त हा सब्जेक्ट सिंग्युलर आहे की प्लुरल आहे एवढंच बघायचं आहे. सब्जेक्ट जर सिंग्युलर वाटला तर तुम्ही इज चूज करणार. जर सब्जेक्ट तुम्हाला प्लुरल वाटला म्हणजे अनेक वचनी वाटला तर तुम्ही आर. लक्षात आलं? सो पहिलं वाक्य आहे, माय ब्रदर अँड आय डॉट डॉट स्टुडंट्स. आता मला सांगा, माय ब्रदर अँड आय इज की माय ब्रदर अँड आय आर? येस, यू आर राईट. माय ब्रदर अँड आय आर. सो तुम्ही इथे बरोबर आहात. जनरली लक्षात ठेवा, जेव्हा कंजक्शन्स अँड असतं आणि अँडने जेव्हा दोन सब्जेक्ट जोडले जातात तेव्हा तो नेहमी सब्जेक्ट प्लुरल होतो, बरोबर. आणि म्हणून जर हा प्लुरल सब्जेक्ट आहे तर प्लुरलला तुम्हाला इज वापरायचा नाही, त्यावेळी तुम्हाला व्हर्ब जो आहे तो प्लुरल मध्ये वापरायचा आहे. ओके. पुढचं, द पोएट अँड पॅट्रियट डेड. इज डेड ऑर आर डेड? आता तुम्ही म्हणणार, सर मगाशीच तर तुम्ही सांगितलेलं आहे, बरोबर, आर. पण या ठिकाणी तुम्ही चुकीचे आहात, कारण उत्तर आहे इज. आता मात्र तुम्ही चक्रावला असाल, बरोबर. अँड येऊन सुद्धा हे दोन सब्जेक्ट प्लुरल करत नाहीत का? तर लक्षात घ्या, हे दोन सब्जेक्ट जे आहेत ते दोन नसून एकच व्यक्ती आहे. मग आता तुम्ही म्हणणारे कसं काय ओळखणार? तर जेव्हा आर्टिकल आहे, एक आर्टिकल हा पहिल्याला लावल्यानंतर दुसऱ्याच्या समोर जर तुम्हाला तोच आर्टिकल दिसत नाही, याचा अर्थ कवी आणि हा जो पॅट्रियट आहे, देशभक्त, हे दोन्ही एकच व्यक्ती आहेत. लक्षात आलं का? दोन वेगवेगळ्या व्यक्ती नाही आहेत. सो कवी असणारीच व्यक्ती ती देशभक्त आहे जी डेड झालेली आहे आणि त्यामुळे तुम्हाला इज लिहायचं आहे. लक्षात आलं? समजा तुम्हाला सिंपल भाषेमध्ये मी दुसरं असं म्हटलं, द डॉक्टर अँड ऑथर, तर समजून जा जो डॉक्टर आहे तोच ऑथर आहे. लक्षात आलं? आणि त्यामुळे ती दोन्ही एकच आहे आणि त्यावेळी तुम्हाला सब्जेक्ट व्हर्ब नेहमी सिंग्युलर वापरायचा आहे. आता इथे बघा, द पोएट अँड द पॅट्रियट इज डेड ऑर आर डेड? आता तुम्ही ओळखला असेल, येस, व्हेरी गुड, आर डेड. आता या ठिकाणी मात्र हे दोन्ही व्यक्ती वेगवेगळ्या आहेत. लक्षात आलं? म्हणजे कवी वेगळा आहे आणि द पॅट्रियट म्हणजे जो देशभक्त आहे तो वेगळा आहे. सो दोन व्यक्ती डेड झाल्या, सो आर डेड. लक्षात आलं? सो इथे आर्टिकल जो आहे ना तो खूप महत्वाचा रोल प्ले करतो. पुढचं, द टीचर ॲज वेल ॲज स्टुडंट्स इज बिझी ऑर आर बिझी? तुम्ही काय म्हणणार? व्हेरी गुड, इज बिझी. आता ज्यांना कोणाला वाटलं असेल आर बिझी है ना, काही जणांना तुम्हाला वाटलं असेल की सर टीचर एक, स्टुडंट्स दोन्ही मिळून अनेक गोष्टी होतील, प्लुरल्स होतील, जसं की माय ब्रदर अँड आय. पण लक्षात घ्या, जेव्हा ॲज वेल ॲज हे कंजक्शन यूज होतं की नाही, त्यावेळी सब्जेक्ट नेहमी हा पहिला असतो. पहिला कोण आहे ते बघायचं. द टीचर हा एक पूरक त्याला शब्द झाला. तुम्ही जे बोलताय ना बिझी कोण आहे, सो टीचर आहे हे तुम्ही सांगा. द टीचर ॲज वेल ॲज स्टुडंट, म्हणजे स्टुडंट सुद्धा आहे, पण तुम्हाला सब्जेक्ट नेहमी ॲज वेल ॲजच्या वाक्यामध्ये पहिला घ्यायचा आहे. द टीचर, आर येणार नाही, इज येईल. पण हे समजा उलट असतं की स्टुडंट्स ॲज वेल ॲज टीचर,
लक्षात आलं? तर स्टुडंट जर इथे असता अनेक स्टुडंट्स तर मग तुम्ही स्टुडंट्स आर लिहिलं असतं. लक्षात आलं का? त्यानंतर पुढचं वाक्य, द मदर विथ हर चिल्ड्रन इज हिअर आर हिअर. व्हेरी गुड. येस, इज हिअर. या ठिकाणी लक्षात घ्या, तुम्हाला बऱ्याच जणांना असं वाटेल की आई आहेत आणि तिची मुलं आहेत, अनेक लोक झाली, सो प्लुरल झाला, अनेक वचनी सब्जेक्ट झाला, सो आर घ्या. बट हा जो विथ शब्द आहे की नाही, हा फक्त हे सांगतोय की द मदर इज हिअर. आई फक्त तिच्या मुलांसोबत, म्हणजे हा एक कॉम्प्लिमेंटरी वर्ड्स आहे त्याला. सो जेव्हा कधी सब्जेक्टला विथने जोडलंय, तुम्हाला सब्जेक्ट हा पहिलाच घ्यायचा आहे. लक्षात आलं का? सो द मदर इज हिअर, कोणासोबत? विथ हर चिल्ड्रन. लक्षात आलं? सो त्या चिल्ड्रनचा इथे विषय किंवा त्याचा संबंध इथे तुम्ही सब्जेक्टशी घ्यायचा नाही. लक्षात आलं? सो ह्या दोन गोष्टी तुमच्या लक्षात येतील, ॲज वेल ॲज अँड विथ. व्हेरी गुड. पुढचं वाक्य, each of us is happy or are happy. येस, तुम्हाला बऱ्याच जणांना वाटेल की आर हॅपी कारण अस म्हटलंय, बरोबर? इज हॅपी. लक्षात ठेवा, जेव्हा कधीही ईच ऑफ अस जेव्हा म्हणता, तुम्हाला इथे अस म्हणजे अनेक लोक, बरोबर आहे, आम्ही, अनेक, आम्हाला, पण आमच्यातले प्रत्येक जण, ईच हा शब्द इंडिव्हिज्युअली एकाची माहिती सांगतो. आणि अशा वेळी मग तुम्हाला व्हर्ब जो आहे तो नेहमी सिंग्युलर मध्ये घ्यायचा आहे. सो ईच ऑफ अस इज हॅपी. लक्षात आलं? सिंपल. तसंच आता इथे बघा, नायदर ऑफ ब्रदर्स इज डिसऑनेस्ट और आर डिसऑनेस्ट. काय वाटतंय? तुम्ही सगळेजण ब्रदर्स बघणार, बरोबर, आणि तुम्ही म्हणणार की अनेक वचने आहे, सब्जेक्ट आर घेऊया, नाही का? बट इज. लक्षात ठेवा, जेव्हा कधीही नायदर ऑफ, ईच ऑफ, आयदर ऑफ असं म्हटलं, आता नायदर किंवा आयदर कशासाठी वापरतात? तर दोन गोष्टींपैकी एक हे सांगण्यासाठी, बरोबर. जसे की नायदर ऑफ ब्रदर्स म्हणजे दोन भावंड आहेत, नायदर आयदर फक्त दोघांबद्दल बोलतात, तर दोन भावंडांपैकी कोणीच नाही, एक पण नाहीये. लक्षात आलं? इज डिसऑनेस्ट. सो नायदर, आयदर किंवा इच जेव्हा असं येतं त्यावेळी तुम्हाला त्या सब्जेक्टला नेहमी सिंग्युलर घ्यायचं आहे. पण अजूनही गोष्टीमध्ये ट्विस्ट आहे. आता इथे बघा, नायदर ही नॉर ही चिल्ड्रन डॉट डॉट इंटरेस्टेड. ओके, आता तुम्ही म्हणणार सर मगाशी तुम्ही सांगितलंय नायदर आलं की सिंग्युलर घ्यायचा आणि इज लिहायचा, सो तुम्ही म्हणाल इज. पण या ठिकाणी लक्षात ठेवा, जेव्हा कधी नायदरच्या जोडीला नॉर आला, म्हणजे कुठलंही कंजक्शन जेव्हा कोरिलेटिव्ह मध्ये, म्हणजे जे नायदर नॉर असं असतं, नायदर नॉर, आयदर ऑर, नॉट ओनली बट ऑल्सो, असे दोन कंडिशन्स मध्ये किंवा दोन कंजक्शन्स आपण ऍट अ टाइम यूज करतो, त्यावेळी नेहमी हा जो व्हर्ब आहे तो त्याच्या जवळच्या सब्जेक्टनुसार यूज करायचा. म्हणजे आर ज्याला लावायचं आहे इथे, एक म्हणजे ही आहे आणि एक म्हणजे चिल्ड्रन आहे, तर तुम्ही समजून घ्यायचं की दुसऱ्या सब्जेक्टनुसार तुम्ही व्हर्ब चालवायचं. जसं चिल्ड्रन अनेक आहेत, सो आर. पण समजा इथे हे वाक्य उलट असतं, नायदर ही चिल्ड्रन नॉर ही. लक्षात आलं का? तर मग तुम्ही इज लिहिलं असतं. सो कारण तुम्ही ही नुसार त्या व्हर्बला चालवलं असतं. सो नायदर ऑर, आयदर ऑर असं आलं की नेहमी सेकंड सब्जेक्ट असेल त्याच्यानुसार व्हर्बला चालवायचा. पण जर नायदर आयदर एकटे आले, जसं की नायदर ऑफ, आयदर ऑफ, तर मात्र तुम्ही त्याला नेहमी सिंग्युलर गृहीत धरायचा. लक्षात आलं? पुढचं, अ फ्यू पीपल डॉट डॉट नर्वस. येस, आम शुअर बऱ्याच जणांनी बरोबर केलं असतं, पण काही जणांना असं वाटतं ना की अ आला म्हणजे एक, असं बऱ्याच जणांना वाटतं. पण लक्षात घ्या, अ फ्यू म्हणजे एक नाही, अ फ्यू म्हणजे जे काही थोडे आहेत ते. अ फ्यू पीपल आर, नॉट इज. सो जेव्हा कधी तुम्ही अ फ्यू म्हणाल तेव्हा समजून घ्या तिथे काही लोक आहेत, 4, 5, 3, 2, पण एक नाही, काही लोक आहेत. Not only teacher but also students is good at English or are good at English. काय वाटते तुम्हाला?
येस, राईट. यावेळी तुम्ही बरोबर असाल आय एम शुअर, कारण तुम्ही नॉट ओनली बट ऑल्सो, आणि मगाशी मी तुम्हाला सांगितलं जेव्हा कधी नायदर नॉर, आयदर ऑर, नॉट ओनली बट ऑल्सो असे कंजक्शन्स यूज करता त्यावेळी सब्जेक्ट म्हणून तुम्ही नेहमी दुसऱ्याला पसंती द्यायची आणि त्याच्यानुसार तुम्ही व्हर्ब चालवायचा आहे. लक्षात आलं का? अ पेअर ऑफ शूज इज अंडर द बेड और आर अंडर द बेड. सो काही जणांना वाटेल शूज म्हटल्यानंतर तुम्हाला वाटेल की ऑफकोर्स सर शूज आर, बट अ पेअर ऑफ शूज इज अंडर द बेड. आता इथे एक गोष्ट लक्षात घ्या, अ पेअर ऑफ शूज जेव्हा म्हणताय तेव्हा तुम्ही त्याचा इंडिव्हिज्युअली विचार करताय की बुटांची शूजची जोडी ही बेडच्या खाली आहे. लक्षात आलं का? जर तुम्ही फक्त शूज म्हटलं, लक्षात आलं, शूज आर अंडर द बेड, म्हणजे तुम्ही इंडिव्हिज्युअली प्रत्येक शूज बद्दल बोलताय तर इट्स ओके. पण जेव्हा तुम्ही म्हणता अ पेअर ऑफ, तेव्हा तुम्ही एक जोडीचा उल्लेख करताय की एक जोडी आहे जी बेडच्या खाली आहे. सो त्यावेळी तुम्हाला अ पेअरला नेहमी सिंग्युलर विचार करायचा आहे. लक्षात आलं? सो आजच्या व्हिडिओमधून तुम्ही सब्जेक्ट व्हर्ब अग्रीमेंट हा जो विषय आहे तो चांगल्या पद्धतीने तुम्ही समजून घेतला असेल, आणि हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा. धन्यवाद.